तर मी ना दुकानातून चिकन घेतलं 1.5 किलो आणि तिथंच लेग पीस खायला लागलो। थांबा थांबा असं वाटते का तुम्हाला, म्हणून पूर्ण व्हिडिओ पहा। तर मी आता दुकानातून चिकन जाऊन आणलं ना, आता त्याच्या प्लॅस्टिक मध्ये पहिलं स्वच्छ धुवून घेऊ, त्याच्यानंतर मग आपण काही रोस्ट बनवू, त्याच्यानंतर मग काही भाजी बनवू। इकडं तर भांड्याच्या पसाराच होणार, तिथं आपण पहिले धुवून टाकू याले। जवळपास हे मी आता 1.5 किलो भाजी आणली। हे काही भाजीसाठी न हे रोस्टसाठी, ठीक आहे मंडळी। तर हे कॉर्न फ्लावर आहे, कडे शाही तंदूरी चिकन मसाला आहे। नाही हे दह्याची तर काही कमीच नाही, हे आपल्या घरचंच दही आहे, एकदम प्युअर। नाही याची आता रोस्ट बनवू एक नंबर खतरनाक मध्ये। थोडंसं मीठ टाकता, छोटावाला चम्मच। थोडा वेळ थांब, तुले भी भेटते, रोस्ट भी भेटते ना भाजी भी भेटते। थोडा वेळ थांब, अर्धा घंटा लागते ते शिजवाले। हो भेटते, गडबड नको करू। मी आता याले झाकून ठेवतो पानावर, हे असं पानावर ठेवून द्यायचं। अर्धा घंट्याला जास्तच ठेवलं, त्याच्यानंतर मी काढलं आणि ते आता भांडं ठेवलं गरम करायसाठी आहे थोडं। त्याच्यानंतर मग आपण याले तळू। आमच्या माया आता पोळ्या करताय, पोळ्या आता सध्या होतच आहे, ठीक आहे। मग ते टाकल्याबरोबर याले चांगलं थोडं लाल येऊ द्यायचं, क्रिस्पी, मग ते एक नंबर लागतं। ते चांगले कुचकुचे होऊ द्यायचे। तर मी नॉनव्हेज खातो, चिकन खातो, मटन खातो, सगळंच खातो, मच्छी वगैरे खातो। तुम्ही पण नॉनव्हेजचे शौकीन असाल तर अशीच भाजी बनवा, रोस्ट बनवा, गरमागरम जेवण करत राहा, कुटुंबासोबत एन्जॉय करा, दाबून खा, मस्त राहा, स्वस्थ राहा। चला मंडळी, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या, स्वतःची पण घ्या आणि परिवाराची पण घ्या, ठीक आहे। धन्यवाद।